श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुम्हाला हे 10 संकेत मिळाले तर तुमची चांगली वेळ सुरू होणार आहे. मित्रांनो, आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत, कारण आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामी कधीही एकटे सोडत नाहीत. आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी त्या अडचणीमधून स्वामी आपल्याला बाहेर काढतात. आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचे संकेत देखील स्वामी देत असतात. आपल्याला वेगवेगळे मार्ग देखील सुचवत असतात. आपल्याला कितीही अडचणी आल्या तर स्वामींचे एक वाक्य आपल्याला खूप काही दिलासा देऊन जातं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपण कोणत्याही संकटामध्ये कधीही न घाबरता धैर्याने प्रत्येक संकटाला सामोरं जायचे आहे, कारण आपल्याला सोबत स्वामी असल्यामुळे आपल्याला कशाची भीती वाटण्याची गरज नाही. तर मित्रांनो, चांगली वेळ तुमच्यावर येण्याआधी हे 10 संकेत तुम्हाला तुमच्यासोबत घडतात. तर ते 10 संकेत कोणकोणते आहेत तर चला मग आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, प्रत्येकाला वाटत असते की आपण श्रीमंत असले पाहिजे, आपल्याकडे सर्व सुख सोयी असल्या पाहिजे, आपल्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच नाही भासली पाहिजे, असं प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी ते खूप प्रयत्न देखील करत असतात. फार कष्ट करून ते स्वतःच्या हिमतीवर काही ना काही करत असतात. असं म्हणतात की महालक्ष्मी ही धनाची देवी आहे. तुमच्या घरात महालक्ष्मीचा वास करते. त्या घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही. त्या घरामध्ये कोणतीही अडचण देखील येत नाही. पैशाची तर कमतरता त्या घरामध्ये कधीच भासत नाही. जीवनामध्ये नेहमी सुख शांती लाभते. महालक्ष्मीसोबत जर तुम्ही भगवान विष्णूची पूजा केली तर घरामध्ये धन संपत्ती येते व पैशाची कमतरता कधीच भासत नाही. माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांच्या पूजेमुळे घरामध्ये कधीच पैशाची कमी भासत नाही व पैशाच्या कोणत्याही अडचणी निर्माण देखील होत नाहीत. त्याचबरोबर माणसांचा मान सन्मान देखील वाढतो. चला तर मित्रांनो, ती 10 लक्षणे कोणकोणती आहे आपण जाणून घेऊया. मित्रांनो, पहिला संकेत ते म्हणजे जर तुमच्या घरामध्ये अचानक काळ्या मुंग्या दिसल्या, काळ्या मुंग्याचं वर्तुळ जर तुमच्या घरामध्ये तयार झालं, वर्तुळ बनवून त्या काहीतरी खायला तयार असतील, तेव्हा समजून सांगा की तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होणार आहे व तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. जर काळ्या मुंग्याने घर केले तर त्याचे तुम्हाला शुभ संकेत मिळणार आहेत, म्हणजेच की तुमच्या बाबतीमध्ये काहीतरी चांगली बातमी घडणार आहे. मित्रांनो, दुसरा संकेत आहे ते म्हणजे जर पक्षी आपले घरटे झाडांच्या डाळीवरच बनवायला आवडत असले तरी आजच्या काळात पक्षी घराच्या खिडक्या, आकाश कंदील इत्यादी ठिकाणी घरटे बनवतात. अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशी देखील पोळी आपल्या घरी बनवतात. तुम्हाला माहिती आहे का, घरात कोणाची घरटे असणे किंवा पक्ष्यांचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात. वास्तुशास्त्रामध्ये पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ माहिती सांगितली आहे. जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्ष्याने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या की ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचं आगमन होणार आहे. हे वाचा. महिन्यात फक्त 2 वेळा तुळशीला अर्पण करा. ही वस्तू घरामध्ये येत राहील. धन, दौलत, संपत्ती, पैसा. मित्रांनो, तिसरे संकेत आहेत ते म्हणजे सामान्य लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ते पळून जातात. खूप कमी लोकांना ही माहिती असते की घरामध्ये पाल दिसणे शुभ मानले जातात. खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिरामध्ये दिसली तर आणखीन भाग्यवान असणार आहात, कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देणार आहेत. सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हाकलून देतात, पण अचानक पाल दिसणे शुभ संकेत मानले जातात. तर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिकच शुभ मानले जाते. जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते शुभ लक्षण आहे, हे व प्रगतीचे लक्षण आहे. तसेच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणं देखील खूप शुभ मानले जाते, त्याच्यामुळे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. मित्रांनो, चौथा संकेत आहे ते म्हणजे सहसा जेव्हा आपले हातपाय खाजवतात, म्हणजे हातापायाला खाज येते, तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर घरातील मोठी माणसे नेहमी सांगतात की पायाला खाज येण्यामागे काही संकेत दडलेले आहेत. यावेळी फारसे लक्ष देत नाही आपण, परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. शास्त्रानुसार असं सांगितलं गेलं की हातावरील खाज तुम्हाला सांगतात की धन लाभ होणार आहे. हात खाज येण्यासाठी शुभ आहे. तर कोणाचा डावा हातावर वारंवार खाज येत असेल तर हे खूप शुभ लक्षण आहे असं म्हटलं जातं आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकर धनाशी संबंधित काही चांगली बातमी मिळून जाणार आहे. हाताला खाज येणे हे धन लाभाचे लक्षण आहे. मित्रांनो, 5वा संकेत आहे ते म्हणजे जर तुम्हाला स्वप्नामध्ये झाडू, घुबड, बासुरी, हत्ती, मुंगू, शंकर, नाग, गुलाब, तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ देखील होणार आहे. मित्रांनो, 6वा संकेत आहे तो म्हणजे असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज ऐकल्यानंतर महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. मित्रांनो, 7वा संकेत असा आहे की जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे. मित्रांनो, 8वा संकेत आहे तो म्हणजे घुबडे लक्ष्मीची वाहन मानले जाते.
घुबडाबाबत आपल्याला समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत. भोपळ्याला रात्रीचा राजा म्हटले जाते. शकुनशास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते. जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटात घुबड तुम्हाला दिसले तर धन मिळण्याची संकेत आहे, तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते, त्यामुळे घराची प्रगती थांबू शकते. मित्रांनो, 9वा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जाणार असाल आणि वाटेत कोण तर कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत. माता लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे. मित्रांनो, 10वा संकेत आहे तो म्हणजे सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत मानला जातो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून जा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घड जाताना दिसले तर हा संकेत आहे की तुम्हाला श्रीमंत होणार आहेत.